राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की मागील काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील सकाळपासून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। उद्या देखील आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि परवा देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात आहेत। आता त्या अनुषंगाने आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं की लगेच येत्या काही वेळेमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती नेमकी रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता साधारणतः 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। आता मागील साधारणतः 1 महिन्यामध्ये जर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा झाली असेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती नुकसान भरपाई कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार, अनुदानाचे पैसे कधी जमा होणार, तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम असो, नुकसान भरपाईची रक्कम असो, त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम असो, ही रक्कम नेमकी कधी किती वाजता जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की येत्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार, त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती देखील पैसे कधी किती वाजता जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सर्व जिल्ह्यांचे अपडेट आपण बघणार असून यामध्ये या ठिकाणी आता पहिला जो जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजेच या ठिकाणी बीड जिल्हा पाहायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता सुरुवातीला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल। आता या ठिकाणी बघू शकता, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 521 कोटी रुपये वर्ग। जिल्ह्यामध्ये 63,000 शेतकरी ई-केवायसी विना शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान। आता जर बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 702 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होत असून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 521 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। एकंदरीत जर बीड जिल्ह्याचा विचार केला तर आज देखील आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा जिल्हा या ठिकाणी आपल्याला परभणी बघायला मिळत आहे। परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून त्या पाठोपाठ रब्बी अनुदानाचे पैसे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि पीक विम्याची देखील रक्कम आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। या ठिकाणी बघू शकता, परभणी जिल्ह्यातील साधारणतः
4,39,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत 495 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यामध्ये आले आहे अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आपल्याला लातूर बघायला मिळत आहे। लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता या ठिकाणी बघू शकता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 565 कोटी 58 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नुकसान भरपाईच्या पाठोपाठ रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा धाराशिव आहे। आता बघा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची माहिती बघायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील 5,06,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। साधारणतः 577 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती बघायला मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जालना आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की आता जालना देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। तर जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यातील 6,21,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानापोटी 461 कोटी रुपयांचा निधी हा जमा होत आहे। नुकसान भरपाईची देखील रक्कम जालना जिल्ह्यामध्ये वाटप होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता नांदेड जिल्ह्यातील 7,80,000 शेतकऱ्यांना म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। साधारणतः 727 कोटी 93 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप होत आहे। नांदेड जिल्ह्यातील 7,80,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 727 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा हिंगोली आहे। तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम अशा पद्धतीने हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असून या ठिकाणी जर बघायला गेलं तर साधारणतः 2,97,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः अनुदानापोटी 341 कोटी रुपयांचा निधी हा जमा होत असल्यामुळे आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी 6,08,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी 608 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती देखील रक्कम नेमकी कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। अतिशय महत्त्वाची पेपरची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीचा 29,000 कोटींचा केंद्राला मदतीचा प्रस्ताव कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती। फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे। राज्य सरकारने केंद्राला 19,000 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला असून केंद्र सरकार लवकरच पैसे देईल। आम्ही देखील मदत सुरू केली आहे। आतापर्यंत 19,000 कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला होता आणि आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 19,000 कोटींचा निधी जमा झाला अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। म्हणजेच की साधारणतः मागील 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19,000 कोटींची मदत जमा झाली अशी माहिती या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की
जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण 1,03,00,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मदत सुरू आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्याने केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवला नसल्याचे या ठिकाणी सांगितलं असलं तरी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. म्हणजेच की राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी ही माहिती दिली आहे. आता या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना मदत देणे थांबवले नसल्याचे देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवर्जूनच सांगितले आहे. म्हणजेच की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील या ठिकाणी पैसे जमा होत आहेत. शेतकऱ्यांना मदत देणे थांबवले नसल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 19,000 कोटींचा या ठिकाणी म्हणजेच की निधी जमा झाला आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदत देणे अजून देखील या ठिकाणी थांबलेले नसल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. कारण की पैशांचे वितरण अजून देखील या ठिकाणी सुरू असल्याचं या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची अजून एक बातमी आहे ती म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 29,000 कोटींचा या ठिकाणी केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला आहे. म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. आणि त्याचबरोबर आता लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. कारण की या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला आहे. 29,000 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवला असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19,000 कोटींचा निधी या ठिकाणी जमा झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त या ठिकाणी रब्बी अनुदानाची रक्कम अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. आणि लवकरच पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून KYC करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी आणि अनुदानाच्या लाभासाठी KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. जर तुमच्याकडे फार्म आयडी असेल, जर तुम्ही KYC केली असेल म्हणजेच की तुम्ही या ठिकाणी सर्व बाबींची पूर्तता केली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर अशा वेळी तुम्हाला तहसीलदाराशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती तात्काळ पैसे जमा होतील. आता जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत 19,000 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. आता आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर आज जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील. कारण की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की पैशांचे वितरण अजून देखील सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत देणे अजून देखील थांबलेले नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकार तर शेतकऱ्यांना मदत करत आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळू शकतो असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता बघा नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून लवकरच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम आता लवकरच जमा केली जाईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला नक्की या ठिकाणी दिलासा मिळू शकतो असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचा अर्थ या ठिकाणी आता जर बघायला गेलं
केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे आता जमा होत आहेत आणि या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र सरकारला या ठिकाणी प्रस्ताव पाठवला असल्यामुळे लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। जर या ठिकाणी अजून साधारणतः या ठिकाणी 5 ते 10 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जर जमा झाले नाहीत, म्हणजेच की कदाचित जर तुमच्या खात्यावरती 5 ते 10 दिवसांमध्ये पैसे जमा झाले नाही तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला तलाट्याशी संपर्क साधायचा आहे। मात्र या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर शेतकऱ्यांना जे पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच की अजून देखील शेतकऱ्यांना मदत देणे थांबवले नसल्यामुळे आज या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील, परंतु या ठिकाणी साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये जर कदाचित पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले नाही तर अशा वेळी तुम्ही काय करा तर अशा वेळी तुम्ही तहसीलदाराशी संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती लवकर पैसे जमा केले जातील। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या ठिकाणी पुढची जर तुम्हाला म्हणजेच की पुढची या ठिकाणी अपडेट जर बघायची असेल तर त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।